दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांच्या या पुरस्काराबाबत भावना काय आहेत ते जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवार यांनी। दादासाहेब फाळके यांचे नातू आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपण त्यांच्यासोबत या संदर्भातला संवाद साधणार आहोत। काय त्यांची नेमकी तक्रार आहे जाणून घेणार आहोत। सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, काय आपली नेमकी तक्रार आहे या पुरस्कारासंदर्भात? चंद्रशेखर पुसाळकर मी आणि मी दादासाहेब फाळकेंच्या मुलीचा मुलगा। मला एकंदर वाटतं की दादासाहेब फाळके पुरस्कार जो दादांच्या शताब्दीला सुरू केला गव्हर्नमेंट, एक ट्रिब्यूट म्हणून पायनियर एफर्ट्स, तो फार मोठा पुरस्कार आहे आणि आतापर्यंत 52 पुरस्कार झालेत। मला वाटतं ह्याच्यावर अजून त्यांच्या नावाने पुरस्कार द्यायची जरूर नाही, पण आजकाल असं झालं आहे की पूर्वी आम्ही म्हणायचो एक 2003 पासून ते 15पर्यंत एकच पुरस्कार दुसरा होता NGOचा, दादासाहेब फाळके अकॅडमी। सुरुवातीला बॅकस्टेज आर्टिस्टलावर जायचे, तर ते आमचं काही म्हणणं नव्हतं। पण आता मी बघितलं की आता 7 ते 8 लोक आणखीन झालेत। दादासाहेब फाळकेंचं नाव कॉमन असतं, पण त्यांचं बाकी नाव वेगळं असतं आणि त्यांच्या नावाने पुरस्कार याचं देतात। आणि ते पुरस्कार जर आपण लिस्ट बघितली तर कोणाही आजकालच्या मुलामुलींना पण दिला जातो, याचं आम्हाला अतीव दुःख होतं। कारण हा लाईफ टाईम पुरस्कार आहे, गव्हर्नमेंटने दिलेला आहे, त्याच्यासाठी यू हॅव टू स्लॉग फॉर द लाईफ टाईम। आणि आज काय थोडी दुकानदारी मांडल्यासारखं झालं आहे। अनेक लोक जे आहेत की कोणी येतोय, हां जरा 2 वर्ष का सोशल वर्क केलं, फाळक्यांच्या नावाचे कुठला तरी, फक्त ते दादासाहेब फाळके पुरस्कार नाही। आणि परत सांगताना हे मला वाईट वाटतं, हे लोक असं सांगतात की आम्हाला दादासाहेब फाळकेंचा पुरस्कार मिळाला। आणि हे मला वाटतं कुठेतरी मी फार छोटा माणूस आहे, कारण माझी इच्छा आहे, मी त्यांना थांबवू शकत नाही फायनान्शियली आणि सगळ्याच दृष्टीने, एज वाईज मी काही हे करू शकत नाही। पण माझी सरकारला एक विनंती आहे की अनेक जे पुरस्कार आहेत, एक ह्यांचं कुठेतरी रजिस्ट्रेशन असेल, फाळक्यांच्या नावाचे जेवढे पुरस्कार देतात त्यांचं एक कुठेतरी शॉर्टलिस्ट करावे सरकारने, त्यांचं कुठेतरी पब्लिक ट्रस्टखाली त्यांचं नोंदणी असेल, ते त्यांनी विचारावं की तुम्ही फाळक्यांच्याच नावाने का देता, आणि मग ऑडिट करून मग मला वाटतं ॲक्शन घ्यायला पाहिजे असं। आणि मला वाटतं श्याम बेनेगलनी सुद्धा यावेळी आवाज केलेला, प्रख्यात एक काही वर्षापूर्वी, की सरकारने याच्यामध्ये दखल अंदाजी घ्यायला पाहिजे। आणि माझं तेच म्हणणं आहे की आता इट्स हाय टाईम, कारण हे तर मला माहिती असलेले अजून 6-7 पुरस्कार आहेत। सर, तुम्ही प्रामुख्याने न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगाल की असे अनेक कोणते लोक होते की ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा तुमच्या हस्ते सुद्धा मिळाला? कोण ते लोक होते? मला काही खरोखर चांगले ॲक्टर्स किंवा ॲक्टर्स माझ्या हाती दिले तर माझं ते म्हणणं नाही, पण काही मला सांगायला अत्यंत दुःख होतं आहे की क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या माणसाला पण, राम रहीम या माणसाला पण माझ्या हस्ते नातू दादांचा पुरस्कार त्यांना दिला गेला, हे फार मला दुःख होतं आहे। ज्यांनी ऑर्गनायझर, मी नेहमी सांगतो की हे तू बरोबर केलेलं नाही तरी तो डिफेंड करत असतो, मला त्यांचं नाव घ्यायचं नाही। मला वाटतं हे कळायला पाहिजे लोकांनी की किती मिसयूज चालला आहे। एक अवॉर्ड तर मीना नेरुरकर, तुम्हाला माहिती आहे, सुंदरा मनामध्ये भरली, तिने एक काळा गाजवलेला, तिचा मला मेसेज आहे, अहो तुम्हाला अमुक हा माणूस माहिती आहे का, NGO अवॉर्ड करतो, त्या माणूस माझ्याकडे 10 लाख रुपये मागतो आहे, ही इज अ फेक मॅन। तर काय सांगू, आमच्या आजोबांच्या नावाने ही दुकानदारी मांडली असं झालं ना। आज एक मी तिला मुलगी मानतो, एक पांडे म्हणून एक मुलगी, अपकमिंग 19 वर्षाची मुलगी, मला वाटतं तिची पण मुलाखत घेतलेली गेलेली आहे, तिला पण कुठेतरी सांगितलं की तुला पण आम्ही अवॉर्ड देऊ, पण तू रोमान्सवर काहीतरी ॲडजस्ट कर आणि पैसे दे। आता 19 वर्षाच्या मुलीकडनं तुम्ही असं करता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रूपनवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दादासाहेब फाळकेंच्या नातवानं हीच मागणी केलेली आहे, म्हणजे चंद्रशेखर पुसाळकर यांनी हीच मागणी केलेली आहे की सरकारनं या सगळ्यामध्ये लक्ष घालावं आणि दादासाहेब फाळके यांचं नाव खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।